साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मेरी क्रिसमस। आज 25 डिसेंबर आहे। आज आपण खूप ठिकाणी फिरणार आहोत। तुम्ही समोरचा व्ह्यू पाहू शकता उटी सिटीचा। खूप छान अशी सिटी आहे। मला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचं आहे, तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। लेट्स गो। अशा कोणत्या पण टेरेसवर जायचं पहिला परमिशन घ्यायला लागते, पण मी बिना परमिशन घेऊन आलो व्ह्यू दाखवायसाठी तुम्हाला। हे बघा किती छान वाटतं व्ह्यू। आणि ती वरती तुम्ही पाहताय पूर्ण ते चायपत्तीचं गार्डन आहे वरती। आणि इकडे फार्मिंग खूप केली जाते मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। म्हणजे तुम्हाला इकडे आल्यावर ना पूर्ण गावासारखी वाईब येईल, कारण की सर्व ठिकाणी फार्मिंग करतात इकडे। तर मित्रांनो, आपल्या हॉटेलपासून जवळच एक व्ह्यू पॉईंट आहे, तिकडे आलो आहे आपण। मँगो हिल्सपासून जवळच आहे। खूप छान असा व्ह्यू आहे। आणि इकडून 21 विलेजेस दिसतात, म्हणजे 21 विलेज दिसतात, 21 गावं दिसतात इकडून। विचार करा, वरती नाही होत आपण जास्त, पण हां 21 गावं दिसतात इकडून आपल्याला। तर तेच दाखवायचा प्रयत्न करेल। खाली ग्लासेस असले असते ना अशी मस्तपैकी, तर अजून मजा आली असती। हे पाहू शकता मस्तपैकी बनवलं आहे यांनी। आणि इकडे दुर्बीण आहे विलेजेस बघायसाठी। मित्रांनो, हे पूर्ण आर्मी एरिया आहे आणि इकडे आपल्याला गाडी थांबवून देत नाही। ट्रेनिंग सेंटर आहे बघा, खूप मोठं। केरळ, आंध्र आणि तमिळनाडू आणि कर्नाटक। तर मित्रांनो, आपण आता टी गार्डन बघायसाठी आलोय। तर हे बघा पूर्ण टीची फार्मिंग चालू आहे इकडे। आणि हे बघा इकडे वरती आहे सगळ्यात मोठं गार्डन। तुम्हाला आता सर्व काही माहिती भेटणार आहे या टी गार्डनची। तर अंकल बोलणार आहेत। अंकल सर देखिए, ये जो जहाँ जहाँ नजर आ रहा है चाय की खेती सब कुछ एक ही कंपनी का। इसका मालिक जो है पुराना हीरे मुमताज, उनके पति के नाम मयूर मोदवानी, सुने आप लोग? वो बिजनेसमैन है। उनका केनिया में भी काफी एस्टेट, शुगर फैक्ट्री वगैरह। यहाँ पर फुल एंड फुल चाय देखो जहाँ जहाँ नजर आ रहा है पूरा उनकी है। 2500 एकड़ चाय की खेती, 7 फैक्ट्री। ये जो चाय का प्लांट वगैरह है ना, आपको एक पौधा लगाने से 90 साल तक चलता है। 90 ईयर्स बिल्कुल आपको खराब नहीं होता। 90 साल के बाद इसको निकाल के नया लगाना पड़ेगा। इसमें हर 15 दिन में एक बार पत्ता तोड़ के चाय बना सकते हैं। जो ऊपर वाले है ना आपका साथ, ये है बढ़िया क्वालिटी चाय, जो ये हम लोग को नहीं बाजार में नहीं मिलेगी। ये बड़े बड़े कंपनी से लेना है। बाजार में मिलता है वो नीचे झाड़ा वाला है। इसमें आपको ये बीच वाला है ना, ये ग्रीन टी फैट के लिए, कोलेस्ट्रॉल के लिए, डायबिटीज के लिए, बीपी के लिए ये पीना है। ये बड़े बड़े लीव्स रहेगी, ये ओरिजिनल ग्रीन टी है। बाजार में आपको टी बैग्स मिलता है चूरा वाला, वो मेरा तरफ देखो आखिरी क्वालिटी कूड़ा वाला, चूरा वाला ग्रीन टी कूड़ा वाला। ये वाला एक्सपोर्ट क्वालिटी। इसमें से बनते आपको नॉर्मल टी है, मसाला टी, चॉकलेट टी, ऐसा अलग अलग फ्लेवर का चाय बनाते हैं जो बाजार में नहीं मिलेगा। चाहिए तो यहाँ पर एक ही आउटलेट रखा हमने, चाहिए तो इधर आपको खरीदी कर सकते हैं। चाय पी के देखो, आपको चेक ले सकते हैं। तेल वगैरह भी मिलता है नीलगिरी तेल। देखो जो लंबे पेड़ है ना, वो नीलगिरी का पेड़ है, उससे नीलगिरी का तेल वगैरह बनाते हैं। जुकाम बुखार के लिए, कमर दर्द, घुटनों दर्द के लिए और साइनस के लिए, ऐसा तीनों नीलगिरी पेड़ से बनाओ। उसके बारे में उधर ही समझाएगा तेल के बारे में। देखो तेल भी खरीदी करना तो कर सकते हैं। बाबा बाबा, आज पक्की चायपत्ती घरा येणार आहे। चायपत्ती येणार आहे आज घरा। एक फोटो काढायचे 200 रुपये मित्रांनो, एक फोटो काढायचे 200 रुपये। तर चला, तुम्हाला हिंदीमध्ये डिटेल्स भेटले, आता मराठीमध्ये डिटेल्स भेटेल। ही आहे चायची लीव्स,
याच्यापासून चाय बनते. ही जी मधली आहे याच्यापासून बनते ग्रीन टी, नॅचरल ग्रीन टी. ही जी पुरी जी जमीन बघता तुम्ही, ही टोटल जमीन 2500 एकरमध्ये आहे. नई हिंदी फिल्म स्टार मुमताज त्यांचे पती त्यांची पूर्ण जमीन आहे. त्यांनी पूर्ण विकत घेऊन इथे 7 फॅक्टऱ्या बनवलेत. टोटल जिथपर्यंत तुम्ही बघाल 10 एकरमध्ये 10 किलोमीटरपर्यंत ही 2500 एकर चायची दॅट इज लीव्स. फार्मिंग होते बघा, किती मोठा एरिया आहे. तर मित्रांनो हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू, एन्जॉय द व्ह्यू. खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू. आणि हे बघा, हे पण चाय गार्डनच आहे बघा सर्व. आता आम्ही कम से कम 5 किलोमीटर तरी आलो असेल गोल गोल फिरून. आम्हाला सर्व ठिकाणी टी गार्डनच दिसलं, चायपत्तीचंच गार्डन दिसलं. खूप फार्मिंग होते इकडे. मित्रांनो आपण आता डॉल्फिन नोज पॉईंटला चाललोय. बघूया कसं काय आहे. मी अजूनपर्यंत बघितलं नाही, मला काय सांगू पण नाही शकत. चला डॉल्फिन नोज पाहूया. आपल्याला इकडे खूप मोठं मार्केट पाहायला भेटतं. इकडे मॅगी, सर्व काही गरम मसाले, खूप काही भेटतं. गरम मसाले तिकडे. चला आता वरती चाललोय. वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतोय, डॉल्फिन नोज व्ह्यू. बघूया काय आहे. मित्रांनो हे डॉल्फिन नोज सारखं आहे, त्यामुळे या पॉइंटला डॉल्फिन नोज पॉइंट बोलतात. एक नंबर व्ह्यू, खूप छान असा एक्सपिरियन्स आहे माझा हा. मित्रांनो मस्तपैकी आता पायनॅपल घेतले आणि मँगोची एक प्लेट घेतले. केल्याची भजी खाणार, केल्याची. हे बघा केला भजी. तुझ्यावरी कला ग पारू मध्येच नकर चल बाजारी. ए ए ए मित्रांनो जेवण पण आले, खूप छान असं जेवण आहे. बिर्याणी इथली बिर्याणी एक नंबर. मी 4 वेळेला आलो उटीला, पण 4 वेळेला इकडे देऊन जेवायचो. याची बिर्याणी एक नंबर. आणि बाई इकडे चिकन कढी आहे आणि रोटी तंदूर बिर्याणी मध्ये बघा हिडन 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 चिकन, हिडन हिडन आहे. हे बघा हे बघा. ओ मी कमीत कमी 4 वेळेला आलो इकडेच जेवायचं. तर मित्रांनो जेवण खूप छान प्रकारे झालंय आपलं. पचन पण झालं चालून चालून खूप लांब आलोय. आणि आता व्ह्यू पॉइंट एन्जॉय करायला आलोय. इकडे WWE पाहायला भेटते आपल्याला. आणि इकडे गिव्ह अप करायचा प्रयत्न चालू होता कनिषचा, पण नाही. पण इकडे बघूया आता कोण जिंकते कोण नाही. पण हा तक्षक ऐकत नाहीये. इकडे परत कनिषने पाय खेचायचा प्रयत्न केलाय. पाय खेचायचा प्रयत्न करतोय कनिष. आणि मारेल का वाटते तुम्हाला? वाटते काय कोण जिंकेल? लवकरात लवकर कमेंट करा. अरे ओ पटकला. कुस्त्या चालू आहे तिकडे, कुस्त्या. पहिला राऊंड संपलेला आहे. परत मस्ती चालू झाली आहे. परत थाप मारायचा प्रयत्न चालू आहे. तक्षक थाप मारतोय. अरे बघूया. आणि कनिष परत पाठ लागला. मारला परत कनिष मारला. अरे पायावर चावा. अरे उडी मारून मारतोय. हे बघा मित्रांनो लॅम रॉक्स व्ह्यू पॉइंट. समोरचं काहीच दिसत नाही आपल्याला, पण तुम्हाला कॅमेरा थ्रू काही दिसत नाही, पण मला दिसत आहे. खूप भारी वाटते बघायला. मित्रांनो तुम्हाला आज खूप व्ह्यू पॉईंट दाखवले. तर व्ह्यू पॉईंट बघून तुम्ही बोर झालाच असाल मला तरी वाटते. तर आता आपण ट्रेनमध्ये जाणार आहोत, टॉय ट्रेनमध्ये जाणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू या ब्लॉगमध्ये खूप धमामस्त येणार आहे. जशी संध्याकाळ होत चालली तसं थंडावा पण वाढत चालला आहे. तर क्लायमेट अजून छान होत चाललं. आणि ग्रीनरी पहा किती छान वाटते ग्रीनरी. लेट्स गो.
आपण आता कुन्नूरमध्ये आहोत आणि बघा ही टॉय ट्रेन आहे. या टॉय ट्रेनची गोष्ट करतोय आपण. आता पॉसिबल आहे का नाही माहीत नाही. तिकीटं भेटलं, आपलं लक असलं तर आपल्याला तिकीटं भेटतील. अशा 4च ट्रेन आहेत मित्रांनो आणि त्या 2-2च ट्रेन मारतात दिवसातून. बस चाय चाय गरम चाय उडाला का. तर मित्रांनो आपल्याला ट्रेनची तिकीट भेटली नाही तर उद्या सकाळी प्रयत्न करणार आहोत आपण त्यासाठी. आज लक नव्हतं आपलं तर सोडून टाका त्या गोष्टी. पण आपण इकडे चाय पिऊन एन्जॉयमेंट चालू आहे. आपली फुल एन्जॉयमेंट चालू आहे बघा. गिलगिरीच्या आणि हे आमचे ड्रायव्हर जात आहेत दोन्ही पण. आणि ते तुम्हाला डिटेल्स देतोय मी तुम्हाला. कधी पण तुम्ही उटीला आलात तर त्यांना कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. खूप छान आहेत, खूप गाईड करतायत आणि आपल्याला ट्रान्सलेट करायची गरज पण नाही लागत कारण की त्यांना दोघांना हिंदी येते. तर मित्रांनो चाय पिलाय आणि आता आपण मार्केटमध्ये आलोय. जेव्हा पहिला दिवस होता आपला उटीमध्ये तेव्हा आपण रात्री आलेलो आणि आता संध्याकाळी आलोय. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण मार्केट. आणि इकडचा सगळ्यात फेमस फाउंटेन तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हा सगळ्यात फेमस फाउंटेन आहे इकडचा. बघा चलो आता स्वेटर बघायला बसले सगळ्यांना. आपण पण घुसूया. मी तर कॉलेजला आलोय बघा. मित्रांनो आज आपण कपड्याचं मार्केट एक्सप्लोअर करायला घेतले. पप्पांनी जॅकेट घेतलं मस्तपैकी खूप छान असं. आणि हे मार्केट पाहू शकता, खूप भारी असं मार्केट आहे. सगळेजण मार्केटमध्ये शॉपिंग करतायत आणि मी आणि पप्पा मस्तपैकी पाणीपुरी खायला आलोय. पाणीपुरी खाऊया. हे बघा मित्रांनो इकडे पाणीपुरी बघा कशी देतात, एकदम सजून जातं. खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो, खूपच मोठं मार्केट आहे. त्या दिवशी आम्ही त्या साईडला गेलो तर आम्हाला सगळं खाय प्यायच्या गोष्टी दिसत होत्या. पण इकडे बघतो तर सगळ्या ठिकाणी कपडेच कपडे दिसत आहेत. इकडे कपडे, इकडे कपडे, इकडे कपडे. बघा इकडे फुटबॉलचं स्टेडियम आहे खूप छान असं. आणि मार्केट बघा, हे स्ट्रीट फॅशन स्ट्रीट मार्केट आहे इकडचं उटीचं. मित्रांनो मार्केट खूप फिरलो आपण आणि आता वाजले संध्याकाळचे 7 आणि थंडावा असा वाढला आहे तर मी बोलून पण नाही शकत. आणि हे बघा फेमस फाउंटन उटीचा, किती छान वाटते बघायला. यूज अँड थ्रो या प्लॅस्टिकच्या बॉटलने बघा किती छान बनवले. आय लव्ह उटी. प्लॅस्टिकच्या बॉटलने बनवले बघा, किती भारी वाटते बघायला. हे बघा बच्चा पार्टी आपली सगळी इकडेच आहे आणि इकडे आपण शोरमा पार्टी करतोय आता. नाही बघा तंदुरी बघा एक नंबर, खूप भारी. आणि हे बघा इकडे बघा हराभरा कबाब, कबाब अजून आहे पुढे, अजून आहे पुढे. हे बघा अडक एक नंबर. हे बघ पूर्ण कोंबडी, पूर्ण कोंबडी फ्राय, लॉलीपॉप, खूप काही व्हेरायटी आहे तिकडे. इकडे शोरमा आहे. हे बघा पूर्ण तंदुरी, पूर्ण तंदुरी. एक नंबर.